नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कमळी आणि सरूची भेट आता चक्क नयनताराच्या घरी होणार, तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल की आता आपल्या प्राजक्ताचा बर्थडे असतो, त्याच्यामुळे नयनताराने तर जंगी तयारी केलेलीच असते, पण सोबतच कोणाकोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही याची एक भक्कम अशी भयाळ लिस्ट बनवलेली असते आणि त्यामध्ये अनिकाला इन्व्हाइट केलेलं नसतं। त्याच्यामुळे अनिका घरामध्ये मोठा धुमाकूळ घालते आणि अनिका ठरवते की या गोष्टीमागे देखील कमळीच असणार। त्याच्यामुळे तिने जी काही नाटकं केली होती आत्तापर्यंत बदलण्याची, ती सगळी काही तिची खोटारडे असतात हे तुम्हाला देखील समजलेच असेल। पण त्यावेळेस मात्र राजन, पूर्णाजी सगळ्यांना समजलेलं असतं की ही अनिका कधी देखील बदलू शकत नाही, ही फक्त नाटकं करते, त्याच्यामुळे हिच्यावरती कोणी देखील विश्वास ठेवायला नकोच आहे। तर त्यावेळेस मात्र नयनताराला ती रिझन विचारत असते आणि नयनतारा तिला सांगून देखील टाकते की तुझ्यासारखी खोटारडी मुलगी मी आजपर्यंत कोणती देखील पाहिली नाही, त्याच्यामुळे तुला मी बड्डेला इथे इन्व्हाइट केलेलं नाही आणि त्याच्यामुळे तू इकडे येऊ देखील नको। आणि ह्या सगळ्याचा रागाचा बदला घेण्यासाठी चक्क आता ही अनिका म्हणजेच आपल्या बंड्याला तावडीमध्ये घेते आणि म्हणते की नाही, त्यांच्या पार्टीची सगळा काय धुमाकूळ उडवून टाकला तर नावाची मी अनिका नाही। तर एकीकडे आता कमळी आणि निंगीला देखील बड्डेसाठी इन्व्हाइट असतं आणि त्याच्यामुळेच त्या दोघीजण देखील त्या घरामध्ये जायला तयार असतात। पण एकीकडे तुम्हाला माहीतच असेल की काय घडलेलं असतं, कारण की आपल्या सरूला परत एकदा जेवण बनवण्यासाठी सांगितलेलं असतं आणि सरूने ते सगळं बनवण्याचं नियोजन हातामध्ये घेतलेलं असतं। पण राधिकाला खूप वाईट वाटत असतं, त्याच्यामुळे सरू देखील तिची काळजी घेत म्हणते की काळजी करू नका तुम्ही ताई, खूप छान जेवण बनवता, तुम्ही देखील माझ्यासोबतच थांबा आणि मी कसं बनवते ते नीट बघा आणि मला देखील मदत करा। त्यावेळेस मात्र हे सगळं होत असताना तुम्हाला माहीतच आहे की आपली सरू तिकडे नयनताराच्या घरी अडकलेले असते, म्हणजेच ती आता तिथेच काम करत असते आणि तिला तिथून पैसे देखील मिळत असतात आणि ती आपल्या कमळीला भेटण्यासाठी आलेली असते। पण तिला एक गोष्ट माहीतच नसते की कमळी देखील त्याच पार्टीमध्ये त्याच ठिकाणी येणार आहे ती। तर कमळी आणि निंगी देखील त्या पार्टीमध्ये येण्यासाठी निघतात आणि दोघेजण देखील ज्यावेळेस मात्र घराच्या दरवाजा उघडून खिडकीपासून जात असतात, त्यावेळेस मात्र सरूला किचनमधून कमळी आणि निंगी दोघेजण देखील दिसतात आणि त्याच वेळेस मात्र सरू ती किचनमधून पळ काढण्याचा प्रयत्न करते, पण तेवढ्यात तिथे नयनतारा मॅडम येतात आणि तिला म्हणतात की कुठे चाललेली आहेस तू। तर त्यावेळेस मात्र तुम्हाला माहीतच आहे की नयनताराला देखील माहीत नसतं की ही कमळीची खरी आई आहे ती, आणि तुम्हाला माहीत नसेल तर त्या ठिकाणी आपल्या सरूने खरं नाव तिचं सांगितलेलं नसतं, तिने तिचं नाव बदलून त्या ठिकाणी ती काम करत असते, त्याच्यामुळे त्यांना देखील माहीत नसतं की हिचं खरं नाव काय आहे। तर आता एवढे सगळे गेस्ट येणार असतात आणि त्यात पूर्ण आजी आणि सगळं महाजन कुटुंब देखील असतं, त्याच्यामुळे आता नयनतारा ठरवते की हे स्वयंपाक ज्यावेळेस मात्र आपली सरू करेल त्यावेळेस मात्र सरू ते सगळं काही स्वयंपाकाची चव पाहून पूर्ण आजीला परत तो सगळा काही स्वयंपाक आवडतो आणि ती जेवणाची परत तारीफ करायला सुरुवात करते। त्यावेळेस मात्र विचारत असते की नयनताराला हा सगळा स्वयंपाक कोणी बनवला। तर त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की नयनताराला देखील माहीत असतं हा सगळा स्वयंपाक साधनाताईंनी बनवलेला आहे, पण साधनाताईंचं खरं नाव सरू असतं हे कोणाला देखील त्या ठिकाणी माहीत नसतं आणि राजांना देखील मुळातच माहीत नसतं की सरू नाव देखील हेच त्यांच्या गौरीचं आहे, त्याच्यामुळे तिने नाव बदलून इथे साधना सांगितलेलं असतं। तर एवढं सगळं घडल्याच्या नंतर तुम्हाला माहीतच आहे की कमळी आणि निंगीला याच्या अगोदर देखील नयनताराने बोलवले होतं, त्यावेळेस मात्र त्यांचा केलेला पाहुणचार पाहून कमळी आणि निंगीला खूप भारी वाटलं होतं। तर पुढे मेन ट्विस्ट हाच असतो की त्यावेळेस मात्र पूर्ण आजी ते जेवण खाल्ल्याच्या नंतर तिला कळतं की हा सेम टू सेम हाताची चव म्हणजेच मात्र गौरीच्या हातासारखीच आहे। आणि तुम्हाला माहीतच आहे त्याच्या अगोदर देखील राजनला सांगितलेलं असतं की तू कधी शोध घेणार आहे त्यांचा। तर राजन म्हणतो की पोलिसांची एक टीम गावाकडे गेलेली आहे, ती सगळी काही मी सांगितलेल्या माहितीनुसार सगळा काही शोध घेत आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपली गौरी आपल्याला भेटेल आणि माझी मोठी मुलगी देखील भेटेल। तर हे सगळं कळाल्याच्या नंतर मात्र राजनला आणि पूर्ण आजीला बरं वाटत असतं। पण एकीकडे तुम्हाला माहीतच असेल की कामिनी पूर्णपणे मात्र आता ठरवते की काही जरी झालं तरी राजनची बायको सापडली नाही पाहिजे आणि त्याची मुलगी देखील, नाहीतर खूप मोठा परत प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याच्यामुळे ती ठरवते की काही जरी झालं ते दिसली तरी मी तिला जिथे दिसेल तिथे संपवून टाकण्याचा प्रयत्न करत असते। तर पुढे आता भयानक गोष्ट हीच घडते की सरू आणि कमळीची भेट ही नयनताराच्या घरामध्ये होते आणि कमळीच्या पायाखालची देखील जमीन सरकते की या ठिकाणी आई अचानक आली कसं काय मुंबईला, हेच कमळीला कळत नसतं। तर नयनताराला देखील शॉक बसतो की ही म्हणजे आपल्या साधनाताई कमळीला कसं काय ओळखायला लागल्या। तर त्यावेळेस मात्र आता कमळी सगळ्यांना सांगणारच असते खरं सत्य की ही माझी आई आहे। तर तेवढ्यात त्या ठिकाणी राजन देखील येतो। तर मित्रांनो, खूप मोठा खुलासा होणार आहे, काय घडतं पुढील अपडेटमध्ये जाणून घेऊया। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।